नमस्कार मंडळी. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, पितृदोष. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अडचणी, अडथळे, दुःख, आर्थिक अडचणी किंवा वैवाहिक समस्या सतत येत राहतात. आपण मेहनत करतो पण त्याचे योग्य फळ मिळत नाही. अशा वेळी ज्योतिषशास्त्र सांगते की यामागे पितृदोष असू शकतो. आज आपण जाणून घेऊया पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि तो दूर करण्यासाठी काय उपाय करता येतात. पितृदोष म्हणजे काय? आपल्या जन्मकुंडलीत जेव्हा पितरांना शांती मिळालेली नसते किंवा त्यांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान योग्य पद्धतीने झालेले नसते तेव्हा पितृदोष निर्माण होतो असे मानले जाते. पूर्वजांचे अपूर्ण इच्छा, त्यांच्या आत्म्याला मिळालेली शांती किंवा त्यांच्या मृत्यूनंतर केलेले विधी हे सर्व पितृदोषाचे कारण ठरते. म्हणजेच पितृदोष हा आपल्या पितरांचा आपल्यावर असलेला एक प्रकारचा अपूर्ण ऋण आहे, जो आपण श्राद्ध व दानधर्माद्वारे पूर्ण करावा लागतो. पितृदोषाची लक्षणे. पितृदोष असल्यास त्याची काही ठळक लक्षणे आपल्या आयुष्यात दिसू लागतात. चला पाहूया. 1. कुटुंबात वारंवार वादविवाद, घरात शांतता नसणे, भांडणं, मतभेद वाढणे. 2. संतती संबंधी अडचणी, अपत्यप्राप्ती होत नाही, गर्भपात होणे, मुलांमध्ये वारंवार आजारपण. 3. आर्थिक संकट, भरपूर मेहनत करूनही आर्थिक प्रगती न होणे, पैसा टिकत नाही. 4. नोकरी व्यवसायात अडथळे, प्रमोशन होणे, व्यवसायात नुकसान होणे. 5. लग्नात अडथळे, विवाह लांबणीवर पडणे किंवा वैवाहिक जीवनात सतत समस्या येणे. 6. घरात अचानक आपत्ती, एखादा सदस्य सतत आजारी पडणे, घरात अपघात किंवा आपत्ती घडणे. 7. स्वप्नदोष, पूर्वज स्वप्नात दिसणे, पाणी, नदी, कावळे, पिपळाची झाडे यांचे स्वप्न येणे. 8. घरात सतत अस्वस्थता, पूजा असूनही समाधान वाटणे, मानसिक ताण वाढणे. 9. पूर्वजांच्या थडग्याचे दुर्लक्ष, समाधी किंवा स्मशानातील जागा जीर्ण होणे आणि त्याकडे दुर्लक्ष होणे. 10. वारंवार होणारे मृत्यू, काही कुटुंबात अकाली मृत्यू होणे, हेही एक लक्षण मानले जाते. ही सर्व लक्षणे दिसू लागली तर ते पितृदोषामुळे आहे असा संकेत मानला जातो. पितृदोष दूर करण्याचे उपाय. पितृदोष टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आपल्या शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. पितृपक्षात श्राद्ध, तर्पण व पिंडदान अवश्य करावे. गंगा, गोदावरीसारख्या पवित्र नद्यांवर तर्पण करणे उत्तम मानले जाते. दर पंधरवड्याला किंवा अमावस्येला आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान, दानधर्म करावा. पिपळाच्या झाडाखाली दिवा लावणे आणि पितरांना प्रार्थना करणे. गाईला गवत, पक्ष्यांना अन्न, गरजूंना वस्त्रदान करणे. नमः शिवाय किंवा पितृभ्यः स्वधा हा मंत्र जपणे. या उपायांमुळे पितरांची तृप्ती होते व पितृदोष कमी होतो. पितृदोषाचे महत्त्व. मित्रांनो, पितृदोष हा केवळ ज्योतिषातील शब्द नाही, तर आपल्या संस्कृतीतील पूर्वजांविषयी कृतज्ञतेचा संदेश आहे. आपण त्यांच्या स्मरणातून त्यांच्या आत्म्याला शांती देऊनच खऱ्या अर्थाने समृद्धी अनुभवू शकतो. त्यामुळे पितृदोष टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान व दानधर्म योग्य पद्धतीने करणे अत्यावश्यक आहे. समारोप. तर मित्रांनो, आज आपण पितृदोष म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि तो दूर करण्याचे उपाय काय हे जाणून घेतले. जर तुमच्या आयुष्यात यापैकी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच पितृपक्षात श्राद्ध व तर्पण करा आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवा. पूर्वजांचे आशीर्वाद असतील तरच जीवनात खरी शांती, सुख आणि समृद्धी मिळते. आपल्या सर्वांना पितरांचे आशीर्वाद लाभो, हीच प्रार्थना. नमस्कार.